राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर हे शिंपले साफ कसे करायचे आणि त्याची रेसिपी कशी बनवायची याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हे समुद्रातील शिंपले आहेत आणि हे शिंपले साफ कसे करायचे ते मी सांगते. प्रथम आपण कटिंग करताना हे मध्ये जे आहे याचं तिथे आपण कट करायचं आहे आणि याचे 2 भाग करायचे आणि याचा मांस आपण एका शिंपलीमध्ये काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही आता पहा की मी शिंपली कशी कटिंग केलेली आहे आणि याच्या आतमध्ये कुर्ली किंवा वाळू वगैरे असते ते आपण स्वच्छ करायचं असतं आणि नंतर मग ही एक शिंपली अशी तोडायची आणि ह्या एका शिंपलीतलं मांस दुसऱ्या शिंपलीमध्ये असं काढून घ्यायचं आणि एकच शिंपली ठेवायची मांस भरलेली आणि दुसरी शिंपली टाकून द्यायची. आणि ह्या अशा पद्धतीने आपल्या सगळ्या शिंपल्या आपण अशा साफ करून घ्यायच्या आहेत आणि मांस हे एका शिंपलीमध्ये घ्यायचं आहे. ही अशाच पद्धतीने एक शिंपली बनवली जाते आणि ह्या शिंपल्यांच्या आतमध्ये छोट्या छोट्या बारीक कुर्ल्या असतात त्या काढून घ्यायच्या असतात आणि बारीक बारीक वाळू पण असते आतमध्ये, तर ती स्वच्छ करून घ्यायची असते, नाहीतर आपल्या पोटाला त्रास होतो. म्हणून वाळू ही स्वच्छ करून घ्यायची छानपैकी आणि मग या शिंपलीचे 2 भाग करायचे आणि एका शिंपलीमध्ये हे मांस घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या शिंपल्या साफ करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळ्या शिंपल्या माझ्या साफ करून झालेल्या आहेत. तर आपण आता ह्याची आपण रस्सा कसा बनवायचा याचा त्याची आपण आता रेसिपी बघूया. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल हे थोडंसं तापलं की त्यामध्ये छोटासा कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासाच वापरायचा आहे कारण आपण कांदा आणि खोबऱ्याचं पण वाटप पण टाकणार आहोत यामध्ये. आणि हा कांदा थोडासा गुलाबी रंगावर झाला की यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो आणि कांदा हा चांगला एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे असा बारीक झाला पाहिजे एकमेकांमध्ये. आणि आता यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट केलेली आहे आणि ही पेस्ट मी यामध्ये 2 चमचे मी यामध्ये पेस्ट आपल्याला घालायची आहे. आणि पुन्हा हे मिश्रण एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडासा तेजपत्ता घालणार आहे. तेजपत्ता हा जेवणामध्ये का घालतात माहिती आहे का? कारण आपला पचनसंस्था चांगली होते, म्हणजे आपलं जेवण चांगलं पचतं, म्हणून जेवणामध्ये तेजपत्ता घातला जातो. आता याच्यामध्ये मी कांदे आणि खोबऱ्याचं वाटप टाकणार आहे. हे वाटण मी अगोदरच करून ठेवलेलं होतं, तर मी आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही तुमची जेवढी घट्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे वाटप तुम्ही अंदाजाने तुम्ही टाकू शकता. तर मला ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसर करायची आहे, एकदम पातळ करायची नाही आहे. तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी आता हे वाटण टाकणार आहे. आणि हे कांदे आणि खोबऱ्याचं वाटप याच्यामध्ये छानपैकी खमंग असं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी लाल मसाला टाकणार आहे आणि हा लाल मसाला मी घरी बनवलेला आहे आणि हा तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी हा 3 चमचे लाल मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये थोडीशी आता हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला. आता हे मसाले आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि थोडं तुम्हाला वाटलं की फोडणी थोडीशी करपते किंवा काय, तर यामध्ये थोडं मध्ये आपण पाणी ओतायचं आहे, त्याच्यामुळे कसं ही फोडणी करपली जाणार नाही. मी यामध्ये काही जास्त मसाले वापरलेले नाही आहेत, जो आपल्या घरातला तिखट मसाला असतो तोच वापरलेला आहे.
तिखट, हळद आणि मीठ एवढंच वापरलेलं आहे. आणि आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर आपली ही ग्रेव्ही बनलेली आहे. तर आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण जे शिंपले आपण तयार करून ठेवलेले आहेत ते आपण शिंपले आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर हे शिंपले मी आदल्या दिवशी साफ करून ठेवलेले आहेत. त्यामुळे मी थोडंसं याला काल एक कड काढला होता. म्हणजे एक थोडंसं तिखट, मीठ आणि हळद आणि कोकम टाकून थोडासा कड काढला होता. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवले होते. तर तुम्हाला ही शिंपले जर दुसऱ्या दिवशी करायचे असतील आणि शिंपले तुम्ही आदल्या दिवशी आणले असतील तर तुम्ही ही अशी शिजवून आदल्या दिवशी ठेवले तरी चालू शकतात. आता आपण याला जो आपली ग्रेव्ही बनवलेली आहे त्या ग्रेव्हीमध्ये आपण हे सगळे शिंपले घालून घ्यायचे आहेत. आणि या मसाल्यामध्ये मिक्स करताना थोडं चमचा नाजूक प्रमाणे हलवायचं आहे. कारण आतमधलं जे शिंपल्याच्या आतमधलं जे मांस असतं ते मांस बाहेर नाही पडलं पाहिजे. म्हणून चमचा लावताना एकदम अलगदपणे आपल्याला हलवायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की ही ग्रेव्ही खूप दाटसर झालेली आहे तर यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे जी आपल्या ग्रेव्हीची चव आहे ती तीच राहणार आहे. म्हणून गरम पाणी शक्यतो टाकत जा. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये 4 ते 5 कोकम सुद्धा घालायचं आहे. आता याच्यावर आपण झाकण मारूया आणि हे मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर आपण आता झाकण ओपन करून बघूया. कारण अर्धा तास झालेला आहे जवळजवळ. खूप छान असा वास पण येतोय आणि दिसायला पण खूप छान दिसतंय. असं खूप छान असा तर्रेदार रस्सा झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की या रश्श्याला खूप छान असा कलर आलेला आहे. आणि आता यामध्ये एक गोष्ट शेवटी टाकायची ती म्हणजे गरम मसाला. गरम मसाला हा शक्यतो शेवटी टाकायचा. कारण गरम मसाल्याचा स्वाद हा तोच राहण्यासाठी गरम मसाला शेवटी टाकायचा आहे. आणि आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हा आपला एक शिप्पी रस्सा तयार आहे. एक शिप्पी रस्स्यामध्ये मी जास्त काही तिखट मसाले वापरलेले नाही आहेत. फक्त आपला घरगुती तिखट मसाला आणि गरम मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटप आणि आलं लसूणची पेस्ट एवढंच वापरलेलं आहे. तरीसुद्धा हा रस्सा खूप भन्नाट होतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की जरूर करून पहा. तुम्हाला ही आवडेल आणि एकदम सोपी आणि कमी टायमामध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर मंडळी, तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.